वेलकम टू माय न्यू व्लॉग। आई होप आप सब अच्छे होंगे, कड़क होंगे, जबरदस्त होंगे, शानदार होंगे। So guys, आज का पूरा व्लॉग मराठी में होगा, सो प्लीज देखना जरूर, ठीक है। मग आजच्या व्लॉगचा थीम आहे की आज आम्ही एका स्पेशल व्यक्तीच्या वाढदिवसाला चाललोय। त्या व्यक्ती नसते आमच्या लाईफमध्ये तर मे बी मी हा व्लॉग शूट करू शकलो नसतो आणि जे काही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय ते करू शकलो नसतो। सो आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करायला चाललोय, तर पुढे बघत राहा कोण आहेत त्या व्यक्ती। सो बने रहिए, वी आर गोइंग। फडफडाईने झाल्या 9 वाजता उठलायस तू, कळतंय ना? वी आर गोइंग टू अवर मॅम्स हाऊस। त्यांचा वाढदिवस आहे आज आणि आपण त्यांच्या वाढदिवसामध्ये जाणार आहोत आणि फुल मजा करणार आहोत, फुल एन्जॉय। हर्षदा मॅडम, आम्ही येतोय लवकरच तुमच्या भेटीला। Don't want to believe it. Tough love, you take it or leave it. चेकिंग झाली। हो, करण आणि यांना रस्ता माहित नाही आणि ते आम्हाला घेऊन चाललेले। अर्धवट माणूस आहे तो फालतू। पहिलाच आम्ही गेलो त्या गेट पर्यंत, चेकिंग चालू होती आम्ही व्यवस्थित उभे राहिलो आणि काही तासांतर ते काका येतात। त्यांनी विचारलं तुम्हाला कुठे जायचं? यो फालतू माणसं, येण्यावर कधी विश्वास नाही ठेवायचा। ऍड्रेस आणि टायमिंग असे काही चांगले शब्द येणं आणि करणसाठी जिंदगीवर तू त्यांच्या भीक मागे आले जन्माला। भाई नक्की हेच आहे का? आता तरी आज आपण हा सगळा लोक मराठीत करणार आहोत, कारण की हा तरी बरोबर आहे का? आपली मातृभाषा आहे मराठी आणि आपल्याला त्याचा अभिमान पाहिजे। आणि आपण दर्शनला चालत छोटा वर्ष आता 10वी पास झाली त्याची, दर्शनला खाली उतरलेला अशा प्रकारे म्हणतात की त्याला 18 वर्ष कंप्लीट नाहीत। अंडर एज बाहेर पाठवा, अंडर एज हा गाईज, हा अंडर एज आहे। पडवा अंडर एज तिथे त्या व्यक्ती नसत्या आमच्या लाईफ मध्ये, तर ही सगळी जी माझी टीम आहे ते आज कोणी नसते, ते आहेत त्यांच्यामुळे आम्ही आहोत। तेवढेच टीम मध्ये केली फालतूगिरी काय? या माणसाला फुटेज खायची एवढी सवय या माणसाला फुटेज खायची। सोडा आता काय बोलू, ठीक आहे चलो। Don't want to believe it. Tough love, you take it or leave it. Washed up, don't want. गाईस, इथं भरपूर शांतता आहे। आपल्याला हर्षदा मॅडमच्या घरी जायचं आहे। मॅडमला सरप्राईज द्यायचं आपल्याला। मॅडमला आपण टायमिंग दिलं 9:30चा, पण या सगळ्यांच्या मुळे आपल्याला किती वाजले? आपल्याला खूप उशीर झालेला आहे। चला जाऊ आपण। दर्शन बस घराला बसायचं कुठे बुद्धं शरणं गच्छ। गाईस, आज आम्ही हर्षदा यांच्या घरी आले आहोत। अख्खी आमची टीम जी आज तुमच्या समोर उभी आहे फक्त यांच्यामुळे, कारण की या नसत्या आमच्या लाईफ मध्ये तर माहित नाही। सात मैत्रीची आपली स्टार्टिंगच येते। हा नव्हता, हा वेगळा आहे।
कोणी वेगळे नाहीत. बसा बसा. तुम्हाला घडवण्याच्या मागे मी दिवसांनी माझं घर भरलं. आता मनोजच्या ब्लॉग मध्ये व्ह्यू तर भरपूर चांगला दिसतोय. तर आमचा एरिया दिसत नाही पण आधी लोकेशन दुसरी नको आहे ना इकडे यायला. फोटोशूट साठी मनोज आपला लगेच 2 दिवसांनी केक कापायची तयारी चालली आहे. केक कापायची तयारी. इनॉक शेट कृष्णाई मॅडम. कृष्ण मॅडम कसं वाटलं तुम्हाला बघून? ओ माय गॉड मॅडम रडलं. मॅडम तर किती मॅडम मिरर सेल्फी काढत नाही ना लवकर. हा नक्की नक्की. पण कारण असं सेम वाटतं ना लग्नाला आलंय. या दोघांनी नाही आमच्या सर्वांनी आणलं. तू नको येऊ. आम्ही सर्वांनी आणलं. तुम्हाला ना फुटेज खायची एवढी सवय नाही. बाय द वे आज आपण खूप दिवसांनी हर्षदा मॅडमला भेटलो. जवळजवळ मला वाटते 8-9 महिने झाले. आपण त्यांच्या भेटीच्या निमित्तानं आज भेटलो आणि त्यांनी नवीनच शिफ्ट केलेला एरिया म्हणजे आपला मनोरमन नगर नाही म्हणतात थोडसे ते एवढा छान व्ह्यू आहे. जरा व्ह्यू दाखवायचा असेल तुम्हाला तर बघू शकता की चांगला व्ह्यू आला आहे. याचं सगळं मॅडमला तरी भरवा यार तुम्ही यार तुमचा. अरे कट झाला रे. तुमचे फॅन फॉलोइंग थोडे मोस्ट. हो तुमचा वाढदिवस कसा दिसू शकतो मॅडम? बघा सर इथं एकदम अप्रोप्रिएट केक आणि हे गिफ्ट दोन्ही सर्वात आवडती गोष्ट. आवडती गोष्ट मॅडम आणि कृष्ण. क्लोज टू हार्ट. नक्की नक्की. अब आपकी बारी. करण हळू जरा खाऊन शिव्या खा म्हणजे पोट भरायला. कभी काली रतियाँ कभी दिन सुहाने किस्मत की बातें तो किस्मत ही जाने ओ बेटा जी. Keep all your game, highs and lows, highs and lows. गाईज आम्ही आता जस्ट आमच्या मॅडमचा वाढदिवस साजरा केलाय आणि आता आपण परत फिरतीच्या मार्गावर आहोत. परतीच्या मार्गावर सॉरी परतीच्या मार्गावर आहोत आणि लेट्स सी आपल्यासोबत एनॉक आहेत. एनॉक द कोलियर. मग कसं वाटलं सर? हाय एकदम मजा आली. मन मोकळं झालो. खुश झालो. खूप महिन्यानंतर आम्ही मॅडमला परत भेटलो आणि त्यामध्ये मॅडमचं आवडतं केक, आवडता रंग कृष्णाई. मला या नालायक लोकांनी त्या सोडलंय. या नालायक लोकांनी आम्ही सोडले याला रस्त्यावरती सोडला. थांब चले चलो. बोलू नका काय थांब. हा बोला.
हा बोला ना. तेजावर खेळले ग माझे मन, पासूचे ग चमकते मधुबन, दाटलेल्या नभामध्ये सोनसारी, गातो बघ प्रभू तुझे गुणगान. तो गाईज मयूरमुळे आम्ही पोचलो घरी. आता केस बघा कशी झालेत आमची. आता जरा स्ट्रेट करूया आपण. तुझी केस आधीच तशी होती फालतू. आता व्यवस्थित आहेत. चल बरोबर. होतो. थँक्यू सो मच. 10चा टायमिंग आहे. 10चा. हा ना. आणि आता इथं वाजले 12, 11:30 वाजलेत. कामावर जाऊन लागणार आहे. चला ओके चलो बाबा. बाय. चल निघ. बाय बाय. गाईज आजच्यासाठी एवढंच. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी पीस आउट.